कल्याण डोंबिवली परिसरातील भेसळयुक्त अन्नपदार्थ आणि बेकायदा औषध साठ्याविरोधात अन्न व औषध प्रशासन विभागानं कारवाईचा धडाका सुरू केलाय. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार कल्याण पूर्वेतील खडेकोळवली परिसरातील प्रकाश पॉलिक्लिनिक अँड हेल्थ हॉस्पिटॅलिटीवर संयुक्त पथकानं छापा टाकत 1,03,690 रुपयांचा विनापरवाना औषध साठा जप्त केला. गेल्या 2 महिन्यांत कल्याण शहरातून लाखो रुपयांचा भेसळयुक्त खवा, मावा, पनीर आणि अन्य खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आलाय. त्याच कारवाईचा भाग म्हणून आता नियमबाह्य औषध साठा करणाऱ्या आस्थापनांवरही अन्न व औषध प्रशासनानं लक्ष केंद्रित केलंय. मंगळवारी अन्न व औषध प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त पथकानं अचानक प्रकाश पॉलिक्लिनिकवर धाड टाकली. तपासणी दरम्यान आवश्यक परवाना नसताना औषधांचा साठा आणि उपचार सुरू असल्याचं आढळून आलं. त्यानंतर अधिकाऱ्यांनी 1,03,690 रुपयांचा औषध साठा जप्त करत त्याचे नमुने तपासणीसाठी शासनाच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. औषध खरेदी, विक्री आणि साठवणुकीसाठी आवश्यक परवाना नसणं हे औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940चे उल्लंघन असल्यानं ही कारवाई करण्यात आल्याचं अन्न व औषध प्रशासन विभागानं स्पष्ट केलं आहे. दरम्यान रुग्णांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि नियमबाह्य पद्धतीनं व्यवसाय करणाऱ्या आस्थापनांविरोधात अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाने दिला आहे. द पोलीस न्यूज ब्युरो, कल्याण.